श्री गणेश शारदांबा दत्तात्रेयेभ्यो नमः ओम आदित्याय नमः ओम नमस्कार. फलज्योतिषाचा संपूर्ण अभ्यासक्रम खंड 5 आपल्या हाती येण्यास कालपासून सुरुवात झाली. काही जणांच्या तो आज उद्या किंवा परवा हाती येईल. तुमच्यापैकी ज्यांनी ज्यांनी तो वाचायला सुरुवात केली त्यांनी तसं ते कळवलंही आहे. खूप एंगेजिंग आहे असे रिप्लाय, असे रिस्पॉन्सेस बहुतेकांचे आलेले आहेत. थँक्यू सो मच फॉर दॅट. हा खंड 5 कशा पद्धतीने अभ्यासावा, कशा पद्धतीने त्याचं वाचन केल्याने त्यातनं जास्तीत जास्त ज्ञान तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करता येईल, याबद्दल एक छोटा हा व्हिडिओ मी बनवत आहे. फलज्योतिषाचा संपूर्ण अभ्यासक्रमचे आजपर्यंत प्रकाशित झालेले खंड 1, 2, 3 आणि 4 अर्थातच आपण वाचले अभ्यासले असतीलच. त्यापैकी खंड 1, खंड 2, खंड 3 चा पूर्वार्ध हे थिअरी ओरिएंटेड जास्त होते. त्यामध्ये अनेक गोष्टींचं, पायाभूत गोष्टींचं विवरण थिअरीच्या माध्यमातून बरंच केलेलं होतं. अर्थात प्रॅक्टिकल इन्साइट्सही भरपूर आहेत त्यामध्ये, पण कुंडल्या सॉल्व्ह केलेल्या नव्हत्या. खंड 3च्या उत्तरार्धात आपण इष्ट अनिष्ट ग्रहाच्या अँगलनी काही कुंडल्या पार्शली सॉल्व्ह केल्या. खंड 4 मध्ये आल्यावर आपण फलज्योतिषातील नियमांचं, संकल्पनांचं, सिद्धांतांचं विवरण केलं. समज गैरसमज काय ते समजून घेतले आणि त्याचा पडताळा त्या त्या नियमांचा कुंडल्यांमध्ये कसा होतो हे ओळखण्यासाठी कुंडल्याही सॉल्व्ह केल्या. आता याचीच पुढची पायरी म्हणून हा खंड 5 आहे. अनेक महत्वाच्या संकल्पनांवर या खंडामध्ये भाष्य केलेलं आहे. मग ते राजयोग असो, विपरीत राजयोग असो, नीचभंग राजयोग असो, कारको भावनाशाय सारखं सूत्र असो, राहुकेतूंची फळं असो, बाधकेश असो, ग्रहांच्या अवस्था असोत, कारकत्वाचा वापर करून फलित ओळखण्याच्या टेक्निक्स असोत, असे विविध विविध विषय ह्याच्यामध्ये हाताळलेले आहेत आणि विस्तृतपणे हाताळलेले आहेत. भरपूर कुंडल्या त्यासाठी सॉल्व्ह केलेल्या आहेत, दीर्घ विवरण केलेलं आहे. ह्याचा अभ्यास करताना एखाद्या नॉवेल सारखा हा खंड वाचायचा नाहीये. एखादं पुस्तक घेतलं आपण आणि वाचत गेलो पुढे पुढे, तसं फार पटापट पटापट किंवा घाईने हा खंड अभ्यासू नका. प्रत्येक पानावर, प्रत्येक परिच्छेदावर शांतपणे त्याचं अवलोकन करत त्याचं वाचन तुम्ही करा. विचार करा की ह्या मुद्द्याला वेगळे काही कंगोरे आहेत का, ह्या मुद्द्याच्या मागे काय मला म्हणायचं आहे याच्यावर विचार करा. थोडंसं मनन चिंतन करा आणि पुढे जा. निर्भेळ दृष्टीने मुख्यतः हा खंड तुम्ही वाचणं गरजेचं आहे. याच्या मागचं कारण, या खंडांमध्ये ज्या ज्या विषयांना आपण स्पर्श केलेला आहे त्या त्या विषयांबद्दल, किंबहुना ते विषय या खंडात निवडण्याचं कारणच हे आहे की बहुतेक या सर्व विषयांबद्दल अभ्यासकांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरसमज किंवा त्या नियमांचं चुकीच्या पद्धतीने ऍप्लिकेशन करण्याची सवय दिसून येते. तेव्हा ह्या नियमांबद्दल, संकल्पनांबद्दल तुम्ही जे पूर्वी वाचलेलं असेल किंवा तुमच्या जे डोक्यात साचलेलं असेल, ते किमान पक्षी हा खंड वाचताना तरी तूर्त बाजूला ठेवायचा प्रयत्न करा आणि निर्भेळ दृष्टीने जे मी लिहिलंय, एक्सप्लेन केलंय ते वाचा. कारण जेव्हा निर्भेळ दृष्टीने तुम्ही वाचाल, त्यावेळेला तुम्हाला त्याचा खरा आवाका लक्षात येईल आणि मला जे काही म्हणायचंय ते लक्षात येईल. प्रत्येक प्रकरणामध्ये, बहुतेक सगळ्याच प्रकरणांमध्ये आपण बऱ्याच कुंडल्या सॉल्व्ह केलेल्या आहेत. त्या कुंडल्या सुद्धा वाचताना त्यातल्या बहुतेक कुंडल्या अशा आहेत की त्या व्यक्तीच्या आयुष्यात घडलेल्या काही घटना आपण तिथे लिहिलेल्या आहेत आणि मग पुढे त्या ग्रहयोगांचं विवरण केलेलं आहे, स्पष्टीकरण दिलेलं आहे. जे आपण नियम शिकलेलो आहोत त्या प्रकरणामध्ये त्याचं ऍप्लिकेशन कसं करायचं ते शिकवलेलं आहे. तर या कुंडल्या सुद्धा अभ्यासताना त्या व्यक्तीबद्दल घडलेल्या घटनेची माहिती आधी अभ्यासा, पण पुढच्या विश्लेषणाकडे लगेच जाऊ नका. तर आधीची थिअरी तुम्ही वाचली, नियमांचा उलगडा जो तुम्ही वाचलात,
ते तुम्हाला किती प्रमाणात कळलंय हे तुम्हाला लक्षात येण्यासाठी तुम्ही आधी ती कुंडली विश्लेषण न वाचता सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा आणि मग मी दिलेलं विश्लेषण वाचा. त्यांनी तुम्हाला फायदा हा होईल की एखादा मुद्दा जर तुमच्याकडनं सुटला असेल तर तो तुमच्या लक्षात येईल, किंवा जर अजिबातच एखादा मुद्दा सुटला नसेल तर आपल्याला नियम योग्य त्या प्रकारे लावता येतोय, किंवा मी ज्या पद्धतीने तो लावायला सांगतो त्या पद्धतीने लावता येतोय हे तुम्हाला लक्षात येईल. त्यामुळे अशा पद्धतीने शांतपणे थोड्या उसंत थोडी उसंत घेऊन, अजिबात घाईघाई न करता, वाक्यांवर, परिच्छेदांवर थोडंसं थांबत विचार करत जर तुम्ही हा खंड अभ्यासलात तर तुम्हाला या खंडातनं बरंच काही मिळू शकेल असा मला विश्वास आहे. तर तेव्हा हा खंड आवर्जून अशा पद्धतीने अभ्यासा, अशा माझा एक आग्रहाची विनंतीही असेल. बाकी एक 22 जून पासून म्हणजेच रविवारपासून 8 रविवारसाठी आपले दशा आणि दशेवरून कालनिर्णय याचे सविस्तर वर्ग सुरू होत आहेत. त्याला तुम्ही ऍडमिशन घ्या, कारण हे वर्ग वारंवार होणार नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या खंडाचा अभ्यास केल्यानंतर जसे आपण पहिले चारही खंडांना अभिप्राय मला दिलेत तसे ह्याही खंडाबद्दल आपण मला अभिप्राय द्या. मला आवडतील ते वाचायला. इतर अभ्यासकांचीही या खंडाबद्दलची माहिती, आपल्या होणाऱ्या वर्गांबद्दलची माहिती आपण आवर्जून शेअर करा आणि जास्तीत जास्त ह्या ग्रंथमालेतून आपण घ्यायचा प्रयत्न करा. पुढचे जे खंड असणार आहेत, जेव्हा केव्हा ते भगवत इच्छेनुसार येतील, तेव्हा त्यामध्ये फलिताचा आपण आवाका बराच वाढवणार आहोत. बऱ्याच फलिताच्या नव्या गोष्टी शिकणार आहोत. पण तो आवाका आपल्याला ग्रास्प होण्यासाठी, आपल्याला नीट आकलन होण्यासाठी, खंड 5 पर्यंत जे आपण शिकलेलो आहोत ते योग्य त्या प्रकारे उमगलेलं असणं अत्यंत फायद्याचं होणार आहे तुम्हा सगळ्यांना. तेव्हा ज्यांनी ज्यांनी हा खंड विकत घेतलेला आहे त्यांनी त्यांनी याचा आवर्जून अभ्यास करा, शांतपणे अभ्यास करा. अगेन अँड अगेन मी सांगतो, कारण तुमचे शेकडो हजारो रादर अभिप्राय हे सांगत आलेले आहेत की पहिल्या खंडापासून तुम्ही अगदी दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा, पाचव्यांदा जरी कुठल्याही खंडाचं कुठलंही पान जरी उघडलं तरी प्रत्येक वेळेला तुम्हाला नवीन काहीतरी अँगल त्यात मिळतो किंवा नवीन काहीतरी तुम्हाला त्यात गवसतं. ते खंड 5 बद्दल तर 100% होणार आहे. कारण खंड 5 हा खूप पॉवर पॅक्ट ज्याला आपण म्हणतो ना तसा खंड आहे. तो फार इझिली लाईटली घेण्यासारखा खंड नाहीये. ओके. हे अर्थात मी एका भूमिकेवरनं मांडतोय. तर याचा आवर्जून तुम्ही अभ्यास करा आणि माझ्याशी तुमचे अभिप्राय आवर्जून शेअर करा आणि कुंडल्यांचा पडताळा घेत राहा. कुंडल्यांमध्ये आपण जे नियम वापरतो त्याचा पडताळा घेत राहा. ऑल दी बेस्ट. श्रीराम समर्थ. श्री गुरुदेव दत्त.